आध्यात्मिक थुकून देतात. मग या सगळ्या अगर हिंदूंचा एवढा मोठा सण आहे, हिंदूंचा एवढा महाकुंभ आहे, तिथे सगळे हिंदूंचीच दुकानं असली पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. त्र्यंबकच्या इथे बघा किती आहेत, ते सगळे हिंदूंची दुकानं आहेत तिकडे. त्यांचं काय काम तिकडे? आम्ही त्यांच्या मस्जिदीच्या बाहेर ते काय त्यांचे विकायला जातो का? काफिराकडून घेण्याची त्यांच्याकडे काय परवानगी आहे? त्यांच्या कुराणमध्ये परवानगी आहे काफिराकडून घेण्याची? लगेच फेकून टाकतील. मग महाकुंभच्या इथे पण आजूबाजूच्या ते फिरकता पण कामा नाही असे, मग ते पण नाव बदलून येणार. मग दुकानाच्या बाहेर जय श्रीराम फुलवाले लिहिणार आणि आतमध्ये अब्दुल बसला असणार. हे सगळे लोक हे गोष्टी. आता तुम्हाला अगर आमचा नियम कायदा पाळायचा नाही ना, आम्हाला पण तुमची घाण नको तुमच्यासारखी. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मागणी करणार आहात? मागणी नाही, झालंच पाहिजे. माझं म्हणणं आहे सगळ्या हिंदू समाजाने जे काय आमचे साधू संत येतील, जे काय आयोजक, सगळ्या लोकांनी सतर्क राहून हिंदूंचीच दुकानं महाकुंभच्या इथे लागलीच पाहिजे. दुसऱ्यांना जागा न